नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आजच्या बोधकथेचे नाव व्यापारी आणि गाढव. फार वर्षांपूर्वी एक व्यापारी होता. तो खूप कष्टाळू होता. त्यामुळे तो चांगला श्रीमंत झाला होता. त्याचे नाव गणपतवाणी होते. त्याच्याकडे एक गाढव होते. त्याचे नाव मोती होते. मोती खूप आळशी होता. तो नेहमी कामचुकारपणा करायचा. एके दिवशी मोतीला घेऊन गणपतवाणी सागर किनारी गेला. तेथून त्याने मिठाची 2 पोती खरेदी केली. ही पोती त्याने मोतीच्या पाठीवर लादली. मोतीला हे ओझे असह्य झाले. तो चालताना अडखळू लागला. रस्त्यात एक नदी आडवी आली. या नदीच्या पाण्यातून जाताना मोतीचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. थोड्या वेळाने जेव्हा तो उभा राहिला तेव्हा त्याला कळाले की आपल्या पाठीवरील ओझे खूप हलके झाले आहे. पाण्यात मीठ विरघळते ह्याचा त्याला शोध लागला. त्यामुळे तो खूपच आनंदी झाला. गणपतवाणी मोतीला घेऊन परत सागर किनारी गेला. त्याने आणखी मिठाची पोती खरेदी केली. ही पोती त्याने मोतीच्या पाठीवर लादली. ओझे घेऊन नदीच्या पात्रात येताच मोती पाण्यात पडायचा. पाण्यात पडले की पाठीवरील मीठ पाण्यात विरघळते आणि त्याचे ओझे हलके व्हायचे. पाण्यात पडले की आपल्या पाठीवरचे ओझे कमी होते ही शक्कल त्याला सापडली होती. गाढवाची शक्कल गणपतवाण्याच्या लक्षात आली. आणखी काही माल खरेदी करण्यासाठी तो मोतीला घेऊन बाजारात गेला. पण यावेळी त्याने मिठाऐवजी कापसाच्या लडी खरेदी केल्या. या लडी मोतीच्या पाठीवर लादून तो गावाकडे निघाला. परत येताना नदीच्या पात्रात येताच मोती पाण्यात पडला. आपल्या पाठीवरचे ओझे कमी करण्याची युक्ती त्याने वापरली. नेहमीप्रमाणे तो थोड्या वेळाने उठून उभा राहिला. यावेळी आश्चर्य घडले होते. पाठीवरील ओझे कमी होण्याऐवजी वाढले होते. कापसाने पाणी शोषून घेतल्यामुळे तो अधिकच जड झाला होता. आता आश्चर्य करण्याची गाढवाची पाळी होती. मालकाने त्याचीच युक्ती त्याच्यावरच उलटवली होती. तर आपण या बोधकथेतून काय शिकतो? फसवी युक्ती वापरू नये, कारण ती कधीही आपल्यावरच उलटू शकते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.